18 जानेवारीची संध्याकाळ. आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यात असलेल्या चिलूर गावात राहणारा छोटासा व्यवसाय करणारा 45 वर्षाचा लोकम शिवनाग राजू प्रचंड खुश असायचा. खुश असण्याचं कारण हे सिंपल होतं. त्याच्या बायकोने बिर्याणी बनवली होती. कुठलाही नवरा बायकोमध्ये होता त्यापेक्षा जास्त भांडणं शिवनाग राजू आणि त्याची बायको लक्ष्मी माधुरी यांच्यामध्ये होत व्हायची. पण नवरा बायकोची भांडणं एका बाजूला आणि बायकोने बिर्याणी बनवल्याचा आनंद एका बाजूला. आणि त्याच आनंदात शिवनाग राजू हा जेवण केला आणि सकाळी उठलाच नाही. त्याची बायको सगळ्यांना ओरडत ओरडत सांगत होती की माझ्या नवऱ्याला हार्ट अटॅक आला, तो आता उठत नाहीये. शिवनाग राजूचा मृत्यू झाला होता. झोपेतच त्याचा मृत्यू झाला होता बिर्याणी खाल्ल्यामुळे. आणि त्याच्या बायकोनेच त्याचा हा खून केला होता. त्याच रात्री खून केल्यावर ती रात्रभर त्याच्या मृतदेहाजवळ बसून राहिली होती. पॉर्न व्हिडिओ बघत ती एक प्लॅनिंग करत होती आणि त्यातूनच केलेल्या खुनाची स्टोरी ही समोर आली आहे. काय आहे स्टोरी बघूयात आजच्या या व्हिडिओ मधनं. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा. तर वर्ल्ड कप जिंकला म्हणून तर 2007 धोनीच्या गळ्यात वर्ल्ड कप जिंकला म्हणून हार पडला होता. आणि शिवनाग राजूच्या गळ्यात लग्न झाल्यामुळे 19 वर्षापूर्वी लग्नाचा हार पडला होता. माधुरी सोबत त्याचं लग्न झालं होतं. तेव्हा तो खासगी कंपनीत कामाला होता. तर माधुरी विजयवाडा मधल्या एका थिएटरमध्ये तिकीट विक्रीचं काम करायचे. त्यानंतर एका दुकानात कॅश काउंटर ती सांभाळू लागली. या सगळ्यात त्या जोडप्याला 2 मुलं सुद्धा झाली. नागराजू हा नोकरी करून कांद्याच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय देखील करू लागला. त्यातनं त्याला चांगला पैसाही मिळत होता. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पण एके दिवशी अचानक माधुरीने नागराज याच्याकडे तगादा लावला. हे काम सोडून दे, तू कांद्याचा व्यवसाय करतो हे मला कमीपणाचं वाटतं. आपल्या फॅमिलीचं प्रेस्टीज हे यामुळं कमी होतं. नागराजूचं म्हणणं होतं की यातून पैसा मिळतोय, गावात राहून काम करता येतंय आणि दुसरं काय करणार याच्याशिवाय. पण माधुरीकडे त्याच्या या प्रश्नाचं उत्तर रेडी होतं. तिने नागराजसाठी आधीच काम बघून ठेवलं होतं. ते काम हैदराबाद मध्ये होतं. एक कार ट्रॅव्हल कंपनी होती आणि त्या कार ट्रॅव्हल कंपनीत IT आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना रात्री घरी सोडण्याचं काम त्यांना करायचं होतं. सुरक्षेसाठी माणूस पाहिजे होता. नागराजने हे काम स्वीकारलं. तो आणि माधुरी हैदराबादला आले. त्या ठिकाणीच राहायला लागले. ज्या कंपनीत नागराज काम करत होता ती कंपनी गोपी नावाच्या माणसाची होती. गोपी मूळचा सट्टनपल्लीचा. काही दिवस हैदराबादमध्ये काम केल्यावर नागराजच्या लक्षात आलं की गोपी आपल्या बायकोला माधुरीला चांगलं ओळखतो आणि नुसतं ओळखतच नाही तर तिला सारखं भेटतो सुद्धा. जरा माहिती काढल्यावर त्याला हे समजलं की गोपी आणि आपल्या बायकोचं अफेअर सुरू आहे. आणि हे आपण हैदराबादला शिफ्ट झाल्यावर सुरू झालेलं नाहीये, तर याची लिंक ही आधीपासूनच लागलेली. गोपी आणि माधुरीची थिएटरच्या तिकीट काउंटरवर ओळख झाली होती, जी प्रेमात बदलली. आणि गोपीच्या जवळ राहता यावं म्हणूनच माधुरीने आपल्या नवऱ्याला त्याच्याकडे नोकरी करायला हैदराबादला आणलं. सगळं काही सुरळीत होतं. तर प्लॅन करून या अफेअर बद्दल समजल्यानंतर नागराजू 2 महिन्यापूर्वीच बायकोला घेऊन पुन्हा गुंटूरमध्ये वापस आला. इकडे आल्यावर त्याने घरातून छोट्या मोठ्या वस्तू विकण्याचा, दुकानदारांना पुरवण्याचा धंदा सुरू केला. बायकोच्या प्रेम संबंधाबद्दल कळाल्यानंतर त्याच्यात आणि माधुरीमध्ये बरेच राडे झाले. हे राडे विकोपाला गेले. आपला नवरा आपल्याला त्रास देतो अशी तक्रार माधुरीने तिच्या मैत्रिणीला केली. पोलीस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी नवरा बायकोला बोलावून घेतलं, काउन्सिलिंग केलं आणि वाद वाढवू नका असं देखील बजावलं. पण त्यानंतर सुद्धा दोघांमध्ये वाद हे काही थांबत नव्हतं. नागराजू आणि माधुरीवर सतत तो संशय घेत होता. त्यातच तो घरातून काम करत असल्याने माधुरीला गोपीला भेटता येत नव्हता. त्याच्या आउट ऑफ सिलेबस लव्ह स्टोरीमध्ये तो अडथळा येत होता. यातूनच तिने एक प्लॅन केला. आपल्या नवऱ्याला वाटेतून कायमचा बाजूला करायचा प्लॅन केला आणि त्यासाठी तिने मदत घेतली आपल्या बॉयफ्रेंडची, गोपीची. 18 जानेवारीच्या रात्री माधुरीने बिर्याणी बनवली
स्वतः खाल्ली नाही, पण नागराजूला पोटभर खायला घातली. तिने या बिर्याणीमध्ये पावडर मिक्स केलेली झोपीच्या 20 गोळ्यांची पावडर असा इतका मोठा प्रचंड तगडा डोस त्यामध्ये घातला. त्याला गाढ झोप लागली आणि त्यानंतर पुढची स्क्रिप्ट ऍक्टिवेट झाली. नागराजला झोप लागली हे कन्फर्म झाल्यावर माधुरीने ठरल्याप्रमाणे गोपीला बोलावून घेतलं. गोपी घरी आला आणि दोघांनी मिळून राजूचा खून केला. नागराजूने हालचाल करू नये म्हणून गोपी त्याच्या छातीवर बसला, तर माधुरीने आपल्याच नवऱ्याच्या तोंडावर उशी दाबून त्याचा श्वास रोखला आणि थंडपणे त्याचा खून केला. रात्रीचे साधारण 12:30 वाजले. हा खून झाल्यानंतर गोपी लगेचच घरातून निघून गेला, पण माधुरी मात्र आपल्या नवऱ्याच्या मृतदेहा शेजारी बसून राहिली. त्यानंतर सकाळी तिने आरडाओरड करायला सुरुवात केली. शेजारच्यांना गोळा केलं आणि आपल्या नवऱ्याला हार्ट अटॅक आलाय, तो सकाळपासून उठतच नाहीये, काहीच हालचाल करत नाहीये असं म्हणत ती बोंबलायला लागली. लोकांनी नागराजूला तातडीने हॉस्पिटलला नेलं, पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. नागराजूचा मृत्यू झाल्याची बातमी त्याच्या घरच्यांनाही देण्यात आली. त्याचे वडील, काका, भाऊ तिथे आले तेव्हा त्यांनाही माधुरीने असंच सगळं काही सांगितलं. नागराजूला हार्ट अटॅक आल्याचंच सांगितलं. त्यानंतर तो उठलाच नाही हे देखील सांगितलं. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह पाहिला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नागराजूच्या नाकात आणि कानात सुकलेलं रक्त दिसतं. त्यांनी पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली आणि त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं की छातीतली हाडं ही मोडलेली होती आणि श्वास हा त्याचा कोंडलेला असल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला होता. संशय साहजिकच नागराजू सोबत रात्रभर असणाऱ्या माधुरीवर गेला. नागराजूच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी माधुरीला ताब्यात घेतलं आणि चौकशीत तिने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी चौकशी वेळी तिचा फोन चेक केला तर तिला गोपीला कॉन्टॅक्ट केल्याचं त्यामध्ये दिसून आलं. पण सोबतच तिची सर्च हिस्ट्री पाहिल्यावर पोलिसांना आणखी एक मोठा धक्का बसला. नवऱ्याच्या मृतदेहा शेजारी रात्रभर बसून राहिलेली माधुरी फोनवर पॉर्न बघत बसली होती. तिने याची सुद्धा कबुली पोलिसांकडे दिली. पोलिसांना साहजिकच नवऱ्याच्या मृतदेहा शेजारी बसून ती हे पॉर्न व्हिडिओ का बघत होती हा प्रश्न पडला. त्याचं उत्तर स्वतः माधुरीनेच दिलं. तिचा दावा होता की नागराजूने तिला पॉर्न व्हिडिओ बघण्याची सवय लावलेली होती. हे व्हिडिओ बघून माधुरीवर जबरदस्ती करायचा. या गोष्टीचा राग माधुरीच्या डोक्यात होता. त्यामुळेच त्याला संपवल्यावर माधुरी त्याच्या मृतदेहा शेजारीच बसून तो व्हिडिओ बघत बसली होती. अगदी थंडपणे पण ठरल्यानुसार तिने सकाळी आरडाओरडा करायला सुरुवात केलेली होती. पण नागराजूच्या कानातून आणि नाकातून जे रक्त आलं होतं त्या रक्ताने नातेवाईकांना संशय आला आणि माधुरीचं ते बिंग या ठिकाणी फुटलं होतं. सगळ्या प्रकरणात माधुरीच्या आईने मात्र आपली मुलगी निर्दोष असल्याची भूमिका घेतली आहे. तसं तिचं म्हणणं आहे की नवरा बायकोमध्ये वाद होतात, त्यामुळे माझी मुलगी अनेकदा माहेरी यायची, पण आपण माहेरी राहिलो तर सासरी आपल्याला 2 मुलांना नीट वागणूक मिळणार नाही या भीतीने परत तिला आम्ही सासरी पाठवायचो. नवरा बायको मधले वाद हे मिटवायला 2 महिन्याआधी पंचायत पण बसली होती. त्यामुळे माझी मुलगी इतका टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही हे तिची आई सांगत होती. तिला अडकवण्याचा प्लॅन करण्यात आला कारण नागराजूचा तिला खूप त्रास होता. पण आतापर्यंतच्या तपासात तरी संशयाची सुई ही माधुरीवरतीच फिरते आहे, जिने नवऱ्याचा आवडता पदार्थ असलेल्या बिर्याणीमध्ये 20 झोपेच्या गोळ्यांची पावडर मिक्स केली. त्यानंतर आपल्याच हाताने नवऱ्याचा थंडपणे खून केल्याची माहिती ही समोर येते. तर मंडळी, अशा पद्धतीची ही घटना सध्या घडलेली आहे. याबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून अवश्य कळवा. धन्यवाद.